नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, 31 जुलै जवळ आला की प्रत्येकांना एका व्यक्तीची आठवण येते. तसं तर वर्षभरच ते आपल्या मनात आहेत. विख्यात पार्श्वगायक मोहम्मद रफी. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. पण गेली सातत्याने जवळपास 2.5 दशकं जीवनगाणीतर्फे प्रसाद महाडकर खूप चांगल्या पद्धतीने जीवनगाणीतर्फे फिर रफी हा कार्यक्रम सादर करतात आणि त्या कार्यक्रमात रफीजींची गाणी सादर करतायत सातत्याने प्रख्यात गायक श्रीकांत नारायण. श्रीकांतजी, तुमचं खूप स्वागत. आणि मला आज आनंद याच्यासाठी होतो आहे, आपण आत्ता पार्ल्याच्या स्टुडिओत आहे आणि ह्या कार्यक्रमाची ज्याच्याबद्दल मी आत्ता बोललो त्याची मी तुमची तयारी बघितली. तुमच्या वादकांबरोबर तुम्ही जे काही गायलात जबरदस्त आहे. म्हणजे आम्ही झलक बघितली. प्रत्यक्ष तुम्ही कार्यक्रमात जे काही सादर करणार आहात ते खूप विलक्षण आहे. आणि रसिको, मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हा कार्यक्रम श्रीकांतजींच्या दृष्टीने एक मोठा माइलस्टोन आहे. त्यांचा 125वा सोलो त्यांचा हा कॉन्सर्ट आहे. त्यामुळे तुमचं खूप अभिनंदन, मोठी उपलब्धी आहे. काय सांगाल या निमित्ताने, काय मनात भावना आहेत तुमच्या? सर्वात प्रथम मंदारजी, तुमचं खूप खूप आभार. तुम्ही आमचा हा कार्यक्रम कवर केलात आपल्या चॅनलमध्ये आणि खूप खूप आभार प्रसादजींना आणि अख्खी जीवनगाणींची टीम. प्रिया आहे, निशांत आहे, जॉनी आहे, ह्या सर्वांना माझं नमस्कार, मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा. आणि त्यांच्यामुळेच हा घडलं आहे. आणि हा मी एक 125चा जे कार्यक्रम करतो आहे ते ओनली बिकॉज ऑफ जीवनगाणी अँड प्रसाद महाडकरजी. आणि त्यांनी जो सपोर्ट दिला आणि जो विश्वास ठेवला माझ्यावरती एवढं वर्ष, आणि more than 2 to 3 decades now we are doing these shows. And thanks to God that I can sing रफी साहब songs. आणि रफी साहब, मी प्रत्येक वेळा सांगतो, जे नय्यर साहब सांगायचे की कांच के कंकर कभी जौहर नहीं बन सकते, जिसे जो बनना चाहे बने, मोहम्मद रफी नहीं बन सकते. ते माझं एक प्रयत्न आहे रफी साहेबांची गाणी, आणि मी रेंडिशन्स करतो. सर्वांना ते सांगतो, आय एम रेंडिंग हिज सॉंग्स, आय एम नॉट कॉपिंग हिम. आणि प्रत्येक, आणि मी प्रसादजींना हे थँक्स बोलणार की ते कधी माझ्या फोटोखाली किंवा माझ्या पब्लिसिटीमध्ये कधी लिहित नाही, ते कधी लिहित नाही व्हॉइस ऑफ रफी. This is, I am totally against that, and even he is also against that. No one can be anyone's voice. Voice of Rafi, shadow of Rafi, okay, then this of Rafi, that nothing. Rafi Saab is unique. He was God's, that तो देवाचं हे होतं, त्यांचं एक अवतार होते ते. त्यांनी जे गाऊन गेलेत, आम्ही फक्त प्रयत्न करतोय. आणि त्या प्रयत्नात काय एक 25-20%, 10% पण आमच्याकडनं जो आवाज त्यांचा किंवा जे गाणं आम्ही त्याला जस्टिस देऊ शकलो की आय एम थँकफुल टू गॉड. बरोबर. तुम्हाला या निमित्ताने अगदी तुमचा पहिला कॉन्सर्ट आठवतं का? कुठं, कधी झाला? पहिला 1985ला मी केलं. आमच्या कॉलेजमध्ये एक म्युझिक सर्कल ग्रुप होता, भवन्स कॉलेज अंधेरीला, मोठं कॉलेज. आणि तो एक टायटल होता, एक शाम रफी के नाम, असं एक टायटल. रफी साहेबच त्या निमित्तानेच आम्ही सुरू केलेलं. आणि एवढं ते प्रतिसाद मिळाला तिकडे कॉलेजला पण नंतर मी भरपूर शोज, एवढे मला लोकांनी हे केलं, एन्करेज केलं ह्या जर्नीमध्ये की मी त्यांना कधीही विसरू शकत नाही. बरेचसे लोक माझे आयुष्यात आले, ज्या लोकांनी खूप सपोर्ट केलं. मी सर्वांना थँक्स बोलणार. आणि हा शो जे आहे 1 तारखेचा जे करतोय सोलो शो 125, मी त्या सर्वांना डेडिकेट करणार आहेत ज्या लोकांनी मला सपोर्ट केला. बरोबर. आणि 125 हे कोणकोणत्या देशात झालेले आहेत तुमचे? साधारण किती? मी US ला केलं, UKला केलं, मिडल ईस्टला केलं, ईस्ट आफ्रिकेला केलं, साऊथ आफ्रिकेला केलं, भरपूर ठिकाणी. आणि ऑलमोस्ट ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, नेदरलँड्सला केलं, सगळीकडे. आणि या गेल्या इतक्या वर्षांमध्ये, इतक्या शोमध्ये तुम्हाला खूप जबरदस्त अनुभव आले असतील. एखादी विलक्षण आठवण, इतक्या चाहते भेटले असतील? चाहते भेटले. आणि ह्या जर्नीमध्ये रफी साहेबांची फॅमिली पण, त्या लोकांनी पण खूप सहकार्य केलं. त्याच्याबद्दल येणारच आहे. हां, फक्त त्याच्या आधी एखाद्या कार्यक्रमातली चाहत्यांची आठवण.
चाहता किंवा कोणती गाणी तुम्हाला स्पेशली जास्त फरमाईश येते? सगळी जास्त फरमाईशी म्हणजे रफी साहेबांनी जे स्वतः प्रत्येक शोमध्ये गायचे ते सुहानी रात ढल चुकी, हां, ते प्रत्येक शोला फरमाईश त्या गाण्याची यायचीच आम्हाला. आणि लोक हे करत अरे वो गाणं लिहिजे सुहानी रात ढल चुकी, कारण ते रफी साहेबांनी प्रत्येक कार्यक्रमाला त्या गाण्याने सुरुवात केली होती आणि ते भरपूर हे केलं. आणि लोकांचा प्रतिसाद म्हणजे काय, एका शोला बँगलोरला जेव्हा शो करत होतो मी, एक रशियन बाई बसलेली, हा एक आठवण तुम्ही जे बोललात ना, जे माझं याच्यात, आणि तेव्हा मी हे गाणं सुरू केलं, तेरी प्यारी प्यारी सूरत गो. जेव्हा मी सुरू केलं ती माझ्याबरोबर गात होती, पण नंतर मी गाणं थांबवलं आणि तिला बोलवलं माईकवरती, आणि ती क्लिपिंग आहे माझ्याकडे. तिला खूप आवडायची ती गाणी आणि ती गायची ती गाणी, आणि त्यांनी त्याबरोबर माझ्याबरोबर म्हटलं. हे एक मोठं असं एक आश्चर्यजनक प्रसंग माझ्याकडे आलं की एक फॉरेनरनी रफी साहेबांची गाणी त्यांनी पाठ करून त्यांनी हे केलं म्हणून. अरे वा. आणि आता तुम्ही रफी साहेबांच्या कुटुंबियांचाही उल्लेख केला, थोडं सांगा कशा पद्धतीने त्यांचं तुम्हाला प्रेम माझं 2009 साली एक प्रोग्राम रफी साहेबांचा झालेला माझा सोलो शो, तेव्हा अख्खी कुटुंब आलेली तेव्हा. आणि पहिल्यांदा रफी साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा जे कार्यक्रम त्यांनी जे अटेंड केलं ते माझं होतं. त्याच्यात मला पण मी क्रेडिटेबली सांगतो मी की मला खूप आनंद वाटला त्याच्यात, की अजून कुठलेही कार्यक्रमाला गेलेले नव्हते कधी, फक्त माझ्या कार्यक्रमांनी त्यांनी सुरुवात केली का जायला सगळीकडे. आता ते भरपूर ठिकाणी जातात, पण तो सुरुवात माझ्या कार्यक्रमांनी झालं. आणि मी एवढं नर्वस झालेलो तेव्हा की अरे कसं होईल आणि कसं गायचं. त्या लोकांनी प्रत्यक्ष ऐकले रफी साहेबांना, म्हणजे ते कसं गायचं वगैरे त्याच्यासमोर, पण ते होऊन गेलं. ते आशीर्वाद होतं रफी साहेबांचं आणि लोकांचं प्रेम आणि त्यांचं पण आशीर्वाद होतं. आणि काय गाण्यामध्ये ते अक्षरशः मी त्यांना रडताना बघितलं, तेव्हा माझी पण हालत खराब झाली. म्हणाला अरे काय म्हणजे मला काही चुकलं का माझ्याकडनं, काय ते रडतायत काय ते. पण त्यांनी खूप मला प्रेम केलं, खूप आठवण दिली. आणि बरेचसे काय गोष्टी रफी साहेबांची काय वस्तू मला एक आठवणी म्हणून दिले, ते पण आहेत माझ्याकडे. रफी साहेबांची हाताने लिहिलेली लिरिक्स ती बुक आहे माझ्याकडे. ती बुक मी फ्रेम करून ठेवले, एक पानं त्याच्यातनं काढून फ्रेम करून ठेवले. रफी साहेबांनी वापरलेली मफलर मला दिली आहे, त्यांची विजिटिंग कार्ड माझ्याकडे आहे, त्यांची टाई सूट हे सगळं त्यांनी दिली आहेत माझ्याकडे. आणि आणि हे मी अख्खा जगात कोणाकडे नसेल हे माझ्याकडे आहे. हे मी काय म्हणतो एक अभिमानाने सांगू शकतो की हे त्यांनी मला एक गिफ्ट, मला असं वाटतं की रफी साहेब आहेत माझ्याबरोबर, हे ती वस्तू माझ्याकडे आहे. पण श्रीकांतजी, मला तुमचं आणखी एका गोष्टीसाठी कौतुक करायचं आहे. इतकी वर्ष सातत्याने तो दर्जा टिकवणं ही सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी मेहनत, कष्ट आणि टॅलेंट या सर्व गोष्टींचा संगम लागतो. तर मला तुम्हाला विचारायचं असं आहे की त्याच्यासाठी रियाज तयारीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. साधारण काय तुमचं रेग्युलर शेड्यूल असतं रियाजाचं? रियाज असं काय नाही आहे, कधीही जसं वेळ मिळतो तसं मी करतो. असं काय ठराविक असं वेळ नाही आहे माझ्याकडे. आणि तुम्ही जे बोलतात फक्त टॅलेंट असून होत नाही आहे, एक सपोर्ट आर्टिस्टला मिळाला पाहिजे. आणि तो सपोर्ट मला जीवनगाणी आणि प्रसाद माडकरने दिला, जो एन्करेजमेंट. आणि मी गर्वाने सांगू शकतो की मी जीवनगाणीचा आर्टिस्ट आहे म्हणून. कारण प्रत्येक कार्यक्रम, एक पण असा कार्यक्रम नाही आहे प्रसाद माडकरांचं जिकडे श्रीकांत नारायण नाही आहे. आणि म्हणून फक्त टॅलेंट असून नाही आहे, पण एक प्रतिसाद ज्या लोकांनी, हे अख्ख्या टीमनी जे दिलं मला, त्याच्यामुळे श्रीकांत नारायण आता उभा आहे इकडे आणि 125 शो करतोय. आणखीन एक महत्त्वाचा सपोर्ट असतो तुमच्या फॅमिलीचा, कारण फॅमिली कायम तुमच्या बरोबर असते. त्यांच्याही सपोर्टबद्दल सांगा. मी फॅमिली म्हणजे आय एम रिअली थँकफुल टू माय वाईफ मैत्री. त्यांनी खूप सपोर्ट दिलं मला. ती कधी मला हे करत नाही. ती प्रत्येक वेळी मी रिहर्सलला असो किंवा शोला असो, ती प्रत्येक शोला जेव्हा तिला वेळ मिळेल असेल तेव्हा ती येते शोला. आणि खूप सपोर्ट म्हणजे घरच्या लोकांचं पण आहे मला. आणि ते कधी हे नाही, कधी उशीर झालं की शो नाही, कधी असं हे नाही, कधी त्यांनी इंटरफेअर केलं नाही आहे माझ्या ह्याच्यात.
आणि कधी असं पण नाही आहे की काय हे गाण्याची लिस्ट काय आहे, काय नाही. त्यांना फक्त मला ऐकायचं आहे बस. तुमच्या आईवडिलांनाही खूप माझी आई शिकलेली आहे कर्नाटक संगीत आणि त्यात त्यांनी पण भरपूर शोज त्या काळी त्यांनी भरपूर शोज आणि ते नाटकात पण काम करायचे. आणि तोच मला ते जीन्स बोलतात ना, ते माझ्याकडे आल्या, तिथून आल्या माझ्याकडे. पण आता तिचं पण वय झालं आहे, पण ती पण आता जात नाही. आधी यायची ती कार्यक्रमाला, पण आता तिचं जरा मुवमेंट वयामुळे मुवमेंट कमी झालं आहे. पण तरी पण नेहमी तिचं आशीर्वाद आहे, माझं घरच्या लोकांच्या, माझी सासू आहे तिचं पण आशीर्वाद. ते सगळं एवढं वय झालं आहे तर ते जास्त ट्रॅव्हल करत नाही कुठे बाहेर, पण ते नेहमी विचारतात मला कसं झालं कार्यक्रम, काय आहे. पण त्यांना मी व्हिडिओज दाखवतो, जे लोक मला पाठवतात तर त्यांना सगळं व्हिडिओ वगैरे दाखवतो. ते खूप आनंद होतो त्यांना ते पाहून. खूप छान. मला वाटतं की आपण फिर रफीच्या निमित्ताने भेटलो आहे, त्यामुळं आज आपण फार बोलत नाही कारण तुमच्या रिहर्सल सुरू आहे. पण मी नंतर पुन्हा एकदा स्वतंत्र तुमचा हा 125 कार्यक्रमांचा जो टप्पा आहे त्याच्याबद्दल अगदी सविस्तर बोलणार आहे. फक्त समारोपाला मी मगाशी तुमच्या बरीच गाणी लाईव्ह ऐकलेली आहेत, पण आता विदाऊट म्युझिक आपल्या प्रेक्षकांना 2-2 ओळी गुणगुणून दाखवा एक 2 गाण्यांच्या. नक्की. जे गाणं मी तुम्हाला बोललो ते रशियन मुलीनी जे गाणं माझ्याबरोबर गायलं ते मी तुम्हाला ऐकवतो. ते ऐकवा. तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे, चश्म बदू मुखड़े को छुपा लो आंचल में, कहीं मेरी नजर ना लगे, चश्म बदू. आता ज्या लोकांनी रफी साहेबांकडनं गाऊन घेतलं ते सगळं कोणीही नाही आहे आपल्याबरोबर. आता खूप मोजकं 1-2 म्युझिक रायटर्स आहेत आता. उषा खन्ना जी आहेत, प्यारेलाल जी आहेत, सोनी गोमीचे ओमी जी आहेत, ते लोक आहेत फक्त राहिलेले. पण ह्या सर्वांना एक आठवण म्हणून आणि रफी साहेबांना आठवण म्हणून 1-2 ओळी मी त्यांच्यासाठी गातोय. कैसे कटेगी जिंदगी तेरे बगैर, तेरे बगैर पाऊंगा हर शय में कमी, तेरे बगैर, तेरे बगैर कैसे कटेगी जिंदगी तेरे बगैर, तेरे बगैर, तेरे बगैर, तेरे बगैर. एक माझी फरमाईश तुम्हाला करतो, सुहानी रात किंवा चलो उड़ जा रे, जे तुम्हाला वाटतं. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. जहाँ की रुत बदल चुकी, ना जाने तुम कब आओगे. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. खूपच छान. तर रसिको, श्रीकांतजींच्या स्वरातून अशी गाणी ऐकणं रफी साहेबांचं हे आमचं भाग्य आहे श्रीकांतजी. आणि जे आपण आता कार्यक्रम करतोय, खूप खूप थँक्स बोलणार मी. फक्त आपल्या प्रेक्षकांना सांगा की नेमके कुठं कुठं हे कार्यक्रम. पहिला कार्यक्रम आहे 30 तारखेला फिर रफी यशवंत नाट्यगृह माटुंग्याला रात्री 8:30 वाजता. 31 तारखेला जे रफी साहेबांचं डेथ ॲनिव्हर्सरी आहे, पुण्यतिथी आहे, ते आहे प्रबोधनकर ठाकरे बोरिवलीला रात्री 8:30 वाजता. आणि 1 तारखेला जे आहे दीनानाथ मंगेशकर विलेपार्ला ईस्ट 8:30ला. अगदी खूपच छान. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी. थँक्यू. मला नक्की खात्री आहे हे सगळे शो तुमचे आधीच हाऊसफुल होतात आणि रसिक फुल एन्जॉय करणार आहेत. आपण पण आम्ही काही वेगळी गाणी घेतलीत ह्यावेळी. आणि ह्यावेळी पहिल्यांदा माझ्याबरोबर प्राजक्ता सातर्डेकर म्हणून एक खूप टॅलेंटेड
छोटी मुलगी नाही बोलणार, ती एकदम मेच्युअर्ड आहे आता एकदम, आणि ती लहान असताना माझ्याबरोबर गायली आहे. पण छान छान डुएट्स आम्ही रफी साहेबांचं, आशाजींनी गायलेलं, सुमन कल्याणपूरनी गायलेलं रफी साहेबांबरोबर, ते सगळं आम्ही त्यांना डेडिकेट करून ह्या कार्यक्रमात आम्ही इन्क्लूड केले आहेत लिस्टमध्ये. तर छान छान गाणी आम्ही तुम्हाला ऐकवणार. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मंदारजी. थँक्यू तारांगण. थँक्यू मंदारजी.